तर आज आपण बघूया इंटिग्रेशन ऑफ 1/रूट इन रूट क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे ह्या फॉर्मचं dx आणि इंटिग्रेशनमध्ये काय असणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशन असणार एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन त्याचे फॅक्टर्स अनअवेलेबल आहेत अनेबल टू फाइंड आहेत तर मग कसं करता येईल आपल्याला ते आपण चेक करणार आहे. ठीक आहे, तर बघूया काय करता येईल आपल्याला. तर यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोलले याच्यात पण तुम्हाला एक्सचा क्वेश्चन 1 पाहिजे तर मी काय करणार इकडं इंटिग्रेशन ऑफ dx यातून मी इथंच आधीच 3 कॉमन काढला तरी चालेल. इथं मी काय करते डायरेक्टली असं 1/√3 बाहेर लिहिते तुम्ही कॉमन काढले तर आत कोण राहील इकडं राहील x² मायनस 4/3x प्लस 2/3 होऊन जाईल. ओके, 1/√3 तसं ठेवलं आहे. इंटिग्रेशन dx पण तसंच आहे. हे रूटमध्ये मी तुम्हाला सांगितले कालची ट्रिकची मेथड हा कोणतरी स्क्वेअर बनणार आहे. आता कोणाचा स्क्वेअर बनणार आहे पहिली टर्म कोणाचा स्क्वेअर आहे तर एक्सचा लिहून टाकायचा एक्स. इथं साईन बघायचं मधल्या टर्मचं साईन आहे मायनस तर लिहून टाकायचं मायनस साईन. ओके, तर आता इथं मधली टर्म कोण आहे बीची टर्म 4/3 त्याचा घ्यायचा हाफ ते होऊन जाईल 4/6 म्हणजे होऊन जाईल 2/3 तो 2/3 इकडे लिहायचा 2/3. आता हा इकडे केला आहे तर इकडं काय करणार आहे नेहमी मी काय सांगितलं नेहमी इकडं सबस्ट्रॅक्टच करायचं आहे 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि शेजारी कोण आहे आपला प्लस 2/3 आपला आहे तसंच आहे ऑलरेडी. तर सॉल्व करूया आपण 1/√3 तसंच आहे. इंटिग्रेशन ऑफ dx पण तसंच आहे. हे रूटमध्ये होऊन जाईल x मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर ते होऊन जाईल 4/9 प्लस 2/3 ते होऊन जाईल 1/√3 इंटिग्रेशन ऑफ dx रूटमध्ये x मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण क्रॉस मल्टिप्लाय किंवा बेस सेमने करू शकतो. ते होऊन जाईल मी डायरेक्टली ते होऊन जाईल याचं होऊन जाईल 6/27 आणि 6/27 म्हणजेच किती होऊन जाईल 6/27 म्हणजे 3 2 जा आणि 3 9 जा ते होऊन जाईल 2/9. तिथे लिहिणार आहे मी 2/9 तिथं प्लसमध्ये 2/9 येते. ओके, तर ते लिहून टाकणार मी प्लसमध्ये 2/9 येऊन जाईल. ओके, आता बघा तुम्हाला इथं दिसेल हा फॉर्म्युला बनेल कोणाचा तरी इथं मी शेजारीच करते 1/√3 इंटिग्रेशन ऑफ dx खाली येऊन जाईल आपल्याकडे काय x मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं मला कळलं हा कोणाचा स्क्वेअर आहे तर हा आहे √2 आणि 3चा स्क्वेअर. तर बनला हा फॉर्म्युला आपला कोणाचा x² रूटमध्ये x² मायनस a² फॉर्म्युला. ओके, x² मायनस a² सॉरी प्लसचा बनला ना आपल्या इथं मी प्लस साईनने चाललं x² प्लस a² आपला माहिती आहे फॉर्म्युला इथं लिहिला मी तो फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं तो आहे 1/√3 तसंच फॉर्म्युला आहे लॉग ऑफ आतमध्ये x म्हणजे कोण आपला x मायनस 2/3 प्लस रूटमध्ये x² प्लस a². आता x² प्लस a² कोण आहे आपल्याला लिहून टाकायचं एक्स डायरेक्ट तुम्ही हे लिहिलं तरी चालेल x² ओरिजिनल आपली व्हॅल्यू ही वाली ही x² प्लस a² किंवा तुम्ही काय लिहू शकता याला तुम्ही आपली ही व्हॅल्यू चांगली व्हॅल्यू पण लिहू शकता. सगळ्यांचा अर्थ एकच आहे डिरेक्टली हे लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, आणि तेच आपण सॉर्ट आउट करत तिकडे आलेलो आहे तिथे लिहिते मी ते होऊन जाईल x² मायनस 4/3x प्लस 2/3. ओके, आणि हे झालं आपलं फायनल आन्सर प्लसमध्ये चाललं प्लस दिस इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके, आता इथं अजून एक क्वेश्चन घेतला की त्याच्या शेजारीच इंटिग्रेशन ऑफ 1/√3 x² प्लस 5x प्लस 7 तो इकडं लिहिते मी खाली तो सॉल्व करूया. ओके, इंटिग्रेशन ऑफ 1/√3 x² प्लस 5x प्लस 7 तुम्हाला कळेल काय असं पहिल्यांदा √3 नको आहे तुम्हाला कॉमन काढला √3 आतमध्ये होऊन जाईल 1/रूटमध्ये राहील x² प्लस 5/3x प्लस 7/3. तर बघा मी कसं कॉन्स्टंट काढते काय करते dx लेस राहिला माझा तर काय करता येईल 1/√3 लिहिलं मी इंटिग्रेशन 1 इकडं रूटमध्ये ही टर्म कोणासाठी स्क्वेअर बनवतो ना आपण तर काय बनलं पहिली टर्म कोणाचा स्क्वेअर आहे x तर एक्सचाच आहे इथं बघितली साईन तर प्लस असल्यामुळे लिहिलं प्लस मधल्या टर्मचा बघायचा हाफ 5/3चा हाफ घेतला ते होऊन जाईल 5/6 तो लिहून टाकायचा प्लस 5/6 नेक्स्टला नेहमी मायनस करायचा 5/6चा स्क्वेअर आणि प्लस पुढचा 7/3 आपला आहे तसंच आहे. हे आपण सॉल्व करायला 1/√3 इंटिग्रेशन ऑफ वरती dx हे खाली काय होऊन जाईल रूटमध्ये x प्लस 5/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे करूया 5चा स्क्वेअर 25 6चा स्क्वेअर 36 प्लस 7/3. ठीक आहे, थोडंफार सॉल्व करूया ते होऊन जाईल 1/√3 इंटिग्रेशन ऑफ dx इकडं होऊन जाईल रूटमध्ये x प्लस 5/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे थोडं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून सॉल्व करू शकतो. ते येऊन जाईल क्रॉस मल्टिप्लिकेशनने प्लस 59/36 ते तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघू शकता. याच्यानंतर